हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जावामध्ये बघणार आहोत इफ हे स्टेटमेंट काय असतात. तर बेसिकली आपण याला मराठीत असं पण म्हणू शकतो जर तर. तर हे डिसिजन मेकिंगसाठी आपण मोस्ट ऑफ द टाइम यूज करतो. का जर का ही कंडिशन असेल तर हा एक्झिक्यूट होईल, नाही तर हा. त्यासाठी तर आपण याचा एक प्रोग्राम आणि सिंटॅक्स बघू. त्यामध्ये तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. त्याचा सिंटॅक्स बेसिकली इफच्या ब्लॉकमध्ये कंडिशन आणि कोड, आणि जर का कंडिशन ट्रू नसेल तर एल्सचा पार्ट. तर बेसिकली आपण रिअल टाइम लाईफमध्ये याला असं समजू शकतो, जर का तुमचं वय 18पेक्षा जास्त असेल तर तुम्ही वोट करू शकता, नाही तर नाही. तर याला एक सिंपल एक्झाम्पलमध्ये बघूत आपण प्रोग्रामिंगच्या. क्लास प्रोग्राम 7 मेन मेथड मेन args इन एज ग्रुप कंडिशन ग्रुप. आपण एक एक काम करू, एज 19 घेऊ आणि 18पेक्षा जास्त असेल तर 16.out.println you can vote, otherwise out.println you are not eligible. Okay. So 7.java पहिला cmd थ्रू रन करू. bootcamp 7.java java bootcamp 7. हां, तर कारण मी माझं जे वय आहे ते स्टार्टिंगला 19 टाकलं, त्यामुळे 19 ही व्हॅल्यू 18पेक्षा मोठी आहे. तर हा ब्लॉक प्रिंट होईल इफवाला. जर का इथे जर का आपण 15 घेतलं, 15 किंवा 16, तर एल्सवाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तर ह्या टाईपमध्ये तुम्ही खूप एक्झाम्पल ट्राय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला इफ आणि इफ एल्स स्टेटमेंटवर जास्त क्लॅरिटी मिळेल. आय होप की तुम्हाला इफ एल्स अंडरस्टँड करायला हेल्प झाली असेल ह्या व्हिडिओ थ्रू. ओके.